नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। डॉक्टर देविदास क बामणे संघर्ष लिखित उपन्यासकार विवेकी राय पुस्तकाचे प्रकाशन। पेन दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवार। भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेन येथे आज मैत्रेय 2025 या वार्षिक गॅदरिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात डॉक्टर देविदास क बामणे संघर्ष लिखित उपन्यासकार विवेकी राय या पुस्तकाचे प्रकाशन पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी प्रसिद्ध दूरदर्शन मालिकेतील नवरी मिळे हिटलरला या सिरियलमध्ये रेवतीची भूमिका साकार करणाऱ्या श्रीमती आलापिनी निसळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत ओक, मानद सचिव श्री सुधीर उर्फ बाळासाहेब जोशी, श्री समीर साणे, श्री वसंतराव आठवले, श्री घ वि देव, प्राचार्य डॉक्टर एस बी धारप, पत्रकार मित्र, पालक वर्ग तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे पुस्तक प्रामुख्याने ग्रामीण जीवनावर आधारित आहे। यात डॉक्टर विवेकी राय यांच्या बबूल, पुरुष पुराण, लोकऋण, श्वेतपत्र, सोनामाटी, समरशेष हे, मंगल भवन, अमंगलहारी, नमामि ग्राम्य आदी देहरी के पार या 10 उत्कृष्ट कादंबऱ्यांचा सखोल अभ्यास करून त्याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे। या सर्व कादंबऱ्यांमधून ग्रामीण समाजातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व धार्मिक परिस्थितीचे वास्तव चित्रण आढळते। ग्रामीण भागातील गरीब व श्रमिक समाजाचे दुःख, बोलीभाषा, जीवनशैली, खानपान, विवाह संस्कार इत्यादी पैलूंचे अतिशय बारकाईने वर्णन विवेकी राय यांनी आपल्या साहित्यात केले आहे। त्यांनी सदैव शोषित आणि वंचित घटकाच्या बाजूने लेखन केले असून शोषक वर्गावर प्रखर प्रहार केला आहे। विवेकी राय यांनी आजवर एकूण 75 पुस्तके लिहिली असून भोजपुरी भाषेतही 10 ते 12 पुस्तकांचे लेखन केले आहे। त्यांच्या सर्व साहित्यांमध्ये भारतीय ग्रामीण समाजाचे दर्शन घडते। डॉक्टर बामणे यांनी हे पुस्तक लिहिताना अनेक अडचणींचा सामना केला, परंतु संघर्षातून त्यांनी हे लेखन यशस्वीरित्या पूर्ण केले। हे पुस्तक एकूण 320 पानांचे असून त्यास अधिकृत ISBN क्रमांक प्राप्त झाला आहे। या प्रकाशनाप्रसंगी संस्थेचे कुटुंब प्रमुख व माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, सध्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, मानद सचिव श्री बाळासाहेब जोशी, कार्याध्यक्ष श्री प्रशांत ओक, उपाध्यक्ष व खजिनदार श्री संजय कडू तसेच इतर पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि डॉक्टर बामणे यांच्या कुटुंबियांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, पेन।